मध्ये ए बी सी डी हा चौकोन आहे. त्या चौकोनामध्ये काही भाग दिलाय महत्वाचा. कोण ए बी सी 90 मापा दिलाय, कोण ए सी डी 90 मापा दिलाय. तर खुणा आहेत 90 मापाच्या. ए बी 12 आहे, ए बी 9 आहे, बी सी 12 आहे. अशा परिस्थितीमध्ये चौकोन ए बी सी डी चं क्षेत्रफळ काढायचं आहे. या चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे, नंतर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे, दोघांची बेरीज केली पाहिजे. मग दोघांची बेरीज म्हणजे एबीसीडी चं क्षेत्रफळ. आता हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे तुम्हाला एरिया त्रिकोण एबीसी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ सहज मिळेल. 1/2 मूल्य, पाया 12 मूल्य उंची 9, पाया गुणिले उंची 1/2, 2 न 12 ला भागायचं, बे सक्क 12, 9 सक्क 54. याचं तर क्षेत्रफळ आलं बघा 54. याचं काढायचं आणि दोघांची बेरीज करायची. याचं काढण्यासाठी याचा कर्ण माहिती पाहिजे. म्हणजे एसी कर्ण कसा काढायचा? 9 चा वर्ग 81. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग काटकोन त्रिकोणाच्या बाजूंच्या वर्ग इतका असतो. 9 चा वर्ग 81, 12 चा वर्ग 144, 4 ने 1 5, 8 आणि 4 12, 2 हा चले 225 बेरीज झाली. 225 चं वर्गमूळ 15, 225 वर्गमूळ 15 म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या बाजू 9 आणि 12 असतील, त्याचा कर्ण 15 आला. एसी आणि सीडी समान आहे म्हणजे एसी 15 असेल तर ही पण 15. आता त्रिकोण एसीडी चे क्षेत्रफळ, एरिया त्रिकोण एसीडी चे क्षेत्रफळ 1/2, त्याचा पाया 15 आहे, त्याची उंची 15 आहे. 15 चा वर्ग 225, त्याला भागिले 2, निम्म होणार बे के बे, बे के इथं बे के बे, परत 5 साठी बे दोन्ही 4 उरला 1, बे पंचे 10 म्हणजे 112.5. याचं क्षेत्रफळ आलं. याचं किती काढून ठेवल्या? 54. दोघांची बेरीज हे 0.5 तसंच 4 आणि 2 6, 5 आणि 1 6 आणि एकाची 1 166.5. ते दोघांचे मिळून आहे म्हणजे अचूकपणे आपला नंबर 3 चा आहे 166.5. समजलं?